नमस्कार सर. मी ओळख करून देतो. मी सरपंच आहे सर या गावाचा. आज आपल्याकडे आलेले आहेत की सुमधुर गळ्याचे आणि गायकी आवाजाचे संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत. अत्यंत रोमॅन्टिक व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले, हाणामारीची भूमिका अजिबात न करणारे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशांत शेलार यांचे जिवलग मित्र. कुठे फेडाल बापई. म्हणजे नाही कसं नाही, तुमचं खास आहे सर. ते आले होते आता इकडे आमच्याकडे, तर त्यांना आम्ही सांगितलं का बा सर येणार आहे जुवेकर सर. तर ते इतके प्रेमात का ते जातच नव्हते. 2-3 दिवस इकडे थांबले. तर ते आज सकाळी गेले. त्यांना कुठं हळदी कुंकाचा काही कार्यक्रम आला होता म्हणून गेले. तर असं संत्या, मन्या, पक्या, जॉनी अशा अर्थपूर्ण आणि सोजवळ नावांनी घराघरात पोचलेले संतोष जुवेकर म्हणजे अभिनेत्री माधवी जुवेकर यांचे चिरंजीव. माधवी जुवेकर बेस्ट अभिनेत्री आहेत. काय काय बेस्ट अभिनेत्री आहेत त्या. हे पहिल्यांदा कुणाला तरी बेस्ट असं म्हणाले. नाही ते बेस्ट मध्ये कामाला आहेत ना म्हणून बेस्ट मध्ये बेस्ट अभिनेत्री आहेत माधवी जुवेकर. हो ते मान्य आहे, पण यांच्या आई असं नाही होते काहीतरी चुकीचं नाही काय बोलतात. म्हटलं बा आडनाव सेम असेल तर असेल बा. म्हणून काय लगेच अवधूत गुप्ते यांचे मानस पुत्र संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे अवधूत गुप्ते म्हणजे कसं होतं, अवधूत गुप्तेना त्यांना पिक्चर मध्ये घेतातच अवधूत गुप्ते. हा, अवधूत गुप्तेना 2च गोष्टी लागते पिक्चर बनवायला, एक म्युझिक आणि एक संतोष जुवेकर. तुमची ते शाळा पिक्चर पडलं ना शाळा, त्याच्यामधली भूमिका जबरदस्त आवडली सर मला. म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्या गावात परिसरामध्ये म्हणजे तुमच्या भूमिकेवरून मास्तर लोक इतके प्रेरित झाले, त्यांनी तसंच केलं सर सेम. आज बघा कुठे आहेत ते मास्तर लोक, कुठे आहेत? सस्पेंड झालेत, घरी बसलेले आहेत. तर असो, मराठी तर मराठी, तेलुगू चित्रपटामध्ये पण आपला झेंडा रोवणारे. काय त्यांनी चित्रपट केलं ना तेलुगू. तेलुगू हा. पिक्चर कुठले? आमच्या नेटवर लिहिलेलं आहे, कुठले तेलुगू पिक्चर केले? अनन्या का बनन्या. काय हा, अनन्या का बनन्या. आईना का बाई नाही ते? इंग्लिश मध्ये कशाला लिहितात रे? अरे मराठीत लिहित जाणार आहे, इंग्लिश मध्ये लिहित जाऊ नका, प्रॉब्लेम होते ना. लेडीजच्या कानातल्या दागिन्यावर आधारित त्यांनी रिंगा चित्रपट केलेला आहे. लोक कसं 31ला जरा थोडं पार्टी करतात, थोडं एन्जॉयमेंट करतात. तर ह्या माणसाची म्हणजे हे बघा म्हणजे काय म्हणतात कल्पनाशक्ती, तेच पार्टी आणि ते एन्जॉयमेंट यांनी शूट करून पिक्चर म्हणून विकला सर. कुठला? 31 डिसेंबर पिक्चर बघितला आम्ही त्यांचा आहे ना. अरे सर बघितलं असं असं अरे आई गो. सर जबरदस्त सर. म्हणजे आणि त्यांचे रेंज बघा, विविध रेंज त्यांचे, म्हणजे सगळ्या विषयावर त्यांनी चित्रपट केले. त्यांचं तो तुमचं ते गाजलेले सिरियल आम्ही बघितली, म्हणजे हवामान खात्यावर वेधशाळेवर आधारित. कुठली? जी मराठीला सिरियल केली ती वेधशाळेवर आधारित त्यांनी, ऊन पाऊस. माझं काय म्हणणं आहे सर, एक मित्र म्हणून तुम्हाला सर मी सल्ला देऊ का, तुम्ही आहे ना ते आमच्या विदर्भात करा सर सिरियल ऊन पाऊस, म्हणजे अर्ध्या खर्चात होईल. का? आमच्याकडे ऊन आहे, फक्त पाऊसच आणण्याची गरज आहे. तुमचं जे हाणामारीचे सीन राहतात लोक फार आवर्जून बघतात सर. म्हणजे इतकं आमच्या गावामध्ये फेमस झालेलं आहे का कोणी अशी मारामारी केली किंवा काय असं छेडखानी केली तर लगेच म्हणतात स्वतःला काय संतोष जुवेकर समजतो का रे. असं सगळे फेमस झालेलं आहे. तुमचं ते चित्रपट झेंडा आणि मोर्यामध्ये अरे बापरे इतकं त्यांनी ते केलं ना मारामारीची. आमच्या गावामध्ये काय झालं सर, थोडं पंचायत झाली तुमच्या त्या सीनमुळे. म्हणजे आमच्या गावामध्ये कसं की यांच्या पिक्चरमध्ये कसं दाखवलं, 2 गणपती गटामध्ये भांडण दाखवले की नाही. हा मोर्यामध्ये. तर आमच्या गावात काय झालं, आम्ही ठरवून केलं का एक गाव एक गणपती, एकच मंडळ झालं की नाही. तर मग आमच्या गावातले लोक विचार की बस संतोष जुवेकर सर्व वागायचं कसं, आपण भांडणं करायचे कसे. मग सगळे मिळून निर्णय घेतला बा रात्रीची आरती झाल्यावर अध्यक्ष सेक्रेटरी आपसात भांडा. एक असं म्हणजे फॅन फॉलोईंग सर तुमचा जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे तुमचा. विशेष सांगायचं म्हणजे स्वतःचा चित्रपट महोत्सव भरवणारे संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहेत. काय स्वतःचा कुठला भरवला? अरे नागपूरला आम्ही प्रत्यक्ष बघितलं आहे. माय मराठी चित्रपट महोत्सव होता, त्याच्यामध्ये 7 चित्रपटात 6 चित्रपटामध्ये हे होते. 6 मध्ये पैकी 6 मध्ये. हा मग एकात का नाही? चित्रपट महोत्सव पण चालला पाहिजे की नाही. हे दुश्मन आहे सर, हे दुश्मन आहे सर तुमचे.
तुम्हाला ना 7 पैकी 6 मध्ये त्याचं कौतुक नाहीये, एकामध्ये का नाही असा प्रश्न विचारतात. याला काय अर्थ आहे काय? तुम्ही कौतुक करा ना यार मराठी माणसाचं. असो सर, तुमचा रेगे मधला आता चित्रपट बघितला सर, जबरदस्त भूमिका केली. ते म्हणजे पोलीस आले का पळा, पोलीस आले का पळा, रेड टाकले का पळा, जबरदस्त सर. वा वा वा. तर पोलीस मागे लागले की पळणारे असे संतोष जुवेकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रेड पडली की पळारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश प्रिय यांना. सर घ्या सर, फोटो काढा एक. अवधूत गुप्ते सारखे मोठे माणसं या ठिकाणी आपल्या मंचावरती आलेले आहेत. उत्कृष्ट अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले आणि छंद म्हणून म्हणा किंवा गिटार वाजवता येते म्हणून म्हणा, त्यांनी चित्रपटाला म्युझिक पण केलेलं आहे. असो, वंदना गुप्ते यांचे काका अवधूत गुप्ते या ठिकाणी आलेले आहेत. अरे कसं शक्य आहे? पण जनरली बघा, माणसं कसं जोडण्याचा प्रयत्न करतात, पण हा माणूस तोडलंच मित्रा, तोडलंच मित्रा, तोडलंच मित्रा असं म्हणून या माणसानं अख्खा महाराष्ट्र जोडलेला आहे, लक्षात ठेवा. वा वा. हिंदीतले लोक त्यांच्या व्यक्तिमत्वावर म्हणा किंवा त्यांच्या पर्सनॅलिटीवर म्हणा इतके प्रभावित झालेले आहेत की नुसतं त्यांच्या आडनावावर एक हिंदी चित्रपट झालेला आहे. कुठला? अरे कुठला म्हणजे ते नाही का, तुषार देवल चुलत भाऊ आपला बॉबी देवल त्यांनी केला ना तो कुठला? गुप्ते. ए गुप्ते गुप्ते गुप्ते, ते गाणं पण गुप्ते गुप्ते गुप्ते. अरे तनुजाची पोरगी होती ना काजल त्याच्यामध्ये. तो फक्त गुप्त एवढाच आहे आणि ते त्यांचं नाही आहे सिनेमा. काय तुम्ही एक मराठी माणूस पुढे जातो, तुम्ही असं पाय वाटत ना काय. तर सर्वात महत्वाचं म्हणजे सारगंपा ललित चंपास. काय काय काय? सारगंपा ललित चंपास. अरे आम्ही बघितलंच ही मराठीवर प्रोग्राम. ललित चॅम्पस नाही, नीट वाचा. काय आहे ते? लिटिल चॅम्प्स. म्हणजे इतकं वातावरण असं झालं होतं ना, तर गावागावात नुसतं गाण्यातून लोक बोलत, नुसतं गाण्यातून. म्हणजे समजा आता एखादी पोरगी चालली आहे रस्त्यानं, बस स्टॉपवर एखादा टपोरी पोरगा उभा आहे संतोष सारखा समजा आपला. नाही नाही, म्हणजे म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आहे म्हणून असं मला वाईट बसत माझं. म्हणजे तर ते काय म्हणजे ते पोरीला छेडण्याची पद्धत पण बघा कशी होती, गाण्यातून माझं. तुझी देख की मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला. आता ती पोरगी कन्फ्युज होऊन जात होती, म्हणजे तिचं ऑलरेडी कुठेतरी काहीतरी झालंय बा एंगेजमेंट वगैरे वगैरे असं. आता त्याला सोडावं का याला धरावं असं तिचं. पण ते पण गाण्यातून सांगत होती, कोणता झेंडा घेऊ हाती. सगळं गाणंमय वातावरण झालं सर तुमच्यामुळे. हा मला एक गरज सांगा सर, तुम्ही ना आता म्हणजे हा इकडचा ऑडियन्स तुम्ही केला कवर, कोल्हापूर वगैरे पांढरा रस्ता तांबडा रस्ता म्हणून. तुम्ही ना आता विदर्भात यायला पाहिजे सर. तेच शब्द तेच, अरे भैताड काय केलं बे तू, घरावर गोट्या आणशील का, असंच शब्द असेच. म्हणजे म्हणजे कापूस कापूस परफॉर्मन्स असं तुम्ही करा, म्हणजे तिकडचा पण ऑडियन्स तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही विदर्भ झाला का तुम्ही लगेच याला या कोकणामध्ये या. तिकडे काहीच करायची गरज नाही, कापूस काढून नुसतं हापूस टाकायचं, हापूस परफॉर्मन्स हापूस. आणि तिकडून तुम्ही निघाले इकडे सांगली साताऱ्याकडे आलेत ना का हा पण ठेवायची गरज नाही, नुसतं ऊस ऊस परफॉर्मन्स मित्रा, ऊस परफॉर्मन्स. तर अशा या हरवणाऱ्या व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय तोडलंच मित्रा आता चिटकव संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश प्रिय यांना. या सर घ्या. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.